यानंतर एबीपी माझाची सर्वात मोठी बातमी आता आपण बघणार आहोत। विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस आमदारांचं क्रॉस वोटिंग होणार आहे की काय अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं काँग्रेसचे 4 आमदार फोडल्याची चर्चा आहे। सोबतच भाजपनं सुद्धा काँग्रेसचे 4 आमदार फोडल्याची चर्चा आहे। त्यामुळे काँग्रेसच्या 8 आमदारांचं राष्ट्रवादी अजित पवार आणि भाजप उमेदवारांना मतदान होणार आहे की काय असं सध्या बोललं जातंय। राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार पहिल्या पसंतीतच निवडून येण्याची त्यामुळे शक्यता आहे। 46 मतांचं गणित जुळवण्यासाठी राष्ट्रवादीला काँग्रेसमधनं 4 मतांची रसद पुरवली जाणार आहे की काय अशी सध्या चर्चा सुरू आहे। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन शुद्ध तुझाचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध